शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत आणि आज पुणे महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची पहिली बैठक होणार आहे आणि या बैठकीला रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण नाहीये. का निमंत्रण नाहीये तुम्हाला? नाही, अजून तसं काय मला कळलं नाही. तुमच्या माध्यमातून मला हे समजतंय. पण दुपारी मी 11 वाजता शिवसेना भवनला आहे. आमच्या पक्षाच्या मुलाखती आहेत आणि त्यामध्ये आमचा जो काय निर्णय व्हायचा जो निवडणूक तो अहवाल आम्ही माननीय शिंदे साहेबांना पाठवणार आहे आणि त्यातून जो काय आत्ता बैठका चालू होतील मला अजून तसं काय समजलं नाही. पण जर समजलं मला काही जबाबदारी दिली ती मला दुपारी कळेल 11-12 वाजता आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलतो ना. नाही, पण आज जी जागा वाटपाची बैठक होणार आहे शिवसेनेची आणि भाजपसोबतची, त्या बैठकीचं तुम्हाला निमंत्रण नाहीये. नाही, अजून तसं काय मला तुम्हाला निमंत्रण आलंय का? नाही, आत्तापर्यंत तर मला काय तसा काय निरोप आलेला नाही आहे. पण मला अजून दुपारी मी तुमच्या माध्यमातून दिसते तो कळण मला. आत्ता मी शिवसेना भवनला जाईल. बैठकीला तुम्ही जाणार आहात का? नाही, पक्षाचा आदेश हा मानायलाच लागतो ना. पक्षाने जर आदेश दिला तर जावंच लागेल. म्हणजे बैठकीला तुम्ही जाणार? पक्षाने आदेश दिला की जाणार. पक्षाने आदेश दिला तरच. बरं, आजची बैठक नेमकी कशा संदर्भात आहे? काय म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार आहात का? नाही, याच्यामध्ये आता आपण बघितलं असेल तर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी सांगितलं की आम्ही युतीत लढणार आहे. आत्तापर्यंत तर बोललेत. मी मागच्या वेळेला बोललो की शेवटच्या मिनिटापर्यंत राजनीती चालू असते आणि फॉर्म भरेपर्यंत. म्हणजे जो काही निर्णय व्हायचा तो कार्यकर्त्यांच्या विचारानेच निर्णय होऊ शकतो. शेवटी नेत्यांना कार्यकर्त्यांनाच. किती जागांवरती तुमचा दावा असेल? म्हणजे पुणे महापालिकेच्या किती जागा लढवणार भाजपसोबत गेल्यानंतर? ना आज प्राथमिक चर्चा होईल. त्याच्यामध्ये मला समजेल की काय कशा पद्धतीने. साधारणतः किती जागांचा दावा तुमचा? नाही, मी त्या मिटिंगला गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सांगेल किती दावा आज आहेत. भाजप म्हणजे तुमची काही रणनीती ठरली असेल किंवा पक्षाकडून सांगण्यात आलं की एवढ्या जागा भाजप सोबत गेल्यानंतर निवडणुकीची इथं लढणार? ही पहिली बैठक आहे. या बैठकीमध्ये अंतिम बैठक नाही. अंतिम बैठक ती शेवटी शिंदे साहेबांच्या समोर होणार आहे आणि त्यामुळे ही जे चर्चा प्राथमिक ही अजून चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत. याच्यामध्ये आम्ही मागणार ते देणार आम्ही मागणार ही वाटाघाटी आता ती शेवट होईल. ती वाटाघाटी आत्ता नाही, अंतिम वाटाघाटीला किती जागा तुम्ही मागणार ते तर सांगा. नाही. आता याच्यामध्ये आमचं मत आणि त्यांचं मत दुपारीच कळणार आहे आणि त्यानंतर आम्हाला काय अपेक्षित आहे त्याची चर्चा शिंदे साहेबांना विचारून होणार. ते काय आज अंतिम बैठक नाही, ही आता सुरुवात आहे. ही शिवसेनेच्या देखील मुलाखती आज पार पडणार आहेत. किती जागांच्या या मुलाखती असेल? किती जागांवरती तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहात? नाही, याच्यामध्ये आम्ही 162 जागांची तयारी केलेली आहे. आता विषय असा की युती होणार आहे का नाही होणार का होणार ही सगळी चर्चा चालू आहे. आत्ता अंतिम स्वरूप अजून ह्या युतीला बैठकीला अजून आलेलं ही सुरुवात आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते ज्यांना निवडणुका लढवायच्या ते आता थांबलेले आहेत. ज्या दिवशी त्यांना स्पष्ट कळेल की आता आपल्याला निवडणूक लढवायला संधी मिळणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संधी मिळणार आहे, तर त्यांची तयारी पूर्ण झालेली. फक्त आता आमची वाटाघाटी काय चालली याच्यावर सगळे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. आणि भाजप तुमच्यावरती नाराज आहे म्हणून तुम्हाला आज बैठकीला बोलवलं नाही, कारण मधल्या काळात तुम्ही भाजपतल्या नेत्यांवरती आरोप केले होते आणि त्यामुळे ही नाराजी आहे, त्यामुळे आज बैठकीला बोलवलं नाही असं देखील कळतं. नाही, आता हे सगळं मला अजून बोलवलं का नाही अजून मला तसा निरोप आलेला नाही. परंतु मी दुपारी तुमच्याशी मला कळेल निरोप आला का नाही. आला की मी तुमच्याशी बोलतो, ना आला तरी बोलतो तुमच्याशी. पण मग भाजपची नाराजी दूर झाली का? नाही, आता ते मला बघायला लागेल नाराजी दूर झाली का नाही झाली का वाढते. आता हे ती कळेल नंतर. वाढते का कमी होते ते नंतर कळणार, आता थोडीच कळणार आहे. युती भाजपसोबत गेल्याने तर स्वबळावर निवडणुकीला तुम्ही सामोरं जाणार? नाही, शेवटी हा निर्णय शिंदे साहेबांचा आहे आणि स्वबळाची जे काय आहे ते शिंदे साहेब निर्णय. आम्ही बघा, मी परत एकदा सांगतो की ही निवडणुकीत ही राजनीती ही शेवटच्या मिनिटापर्यंत ही राजनीती चालणार आहे आणि सगळे लोक काठावर येऊन थांबलेत. ज्या दिवशी त्यांना संधी मिळेल त्या दिवशी सगळे चांगले चांगले कार्यकर्ते आमच्याकडं त्यांनी मागणी केली, इच्छा व्यक्त केलेली, तसा अहवाल आम्ही साहेबांना दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जेणेकरून की एक चांगलं नेतृत्व देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करायचं ठरवलं आणि तुम्हाला पूर्वी बोललो की युवकांची संख्या जास्त असेल जेणेकरून ह्या पुणे शहरामध्ये पुढच्या 10-20 वर्ष तरी ती सगळं सैन्य हे पुणेकरांच्या सेवेला रुजू होईल असं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला तयार करायचं आहे. आणि खरं तर हे निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कालच मी एका ह्याला दिलं की हा लोकशाहीचा उत्सव आहे
आणि याच्यामध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळणारा ह्या निवडणुका असतात. त्यामुळं पक्षाने किती त्याला ह्याच्यावर घ्यायचं त्यांच्या मनावर पक्षाने ते एक बघितलं पाहिजे. कारण शेवटी कार्यकर्ता हा छोटा मोठा कार्यकर्ता हा पुढं भविष्यामधला आमदार खासदार हा होत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता बघू आपण आता कसं करता येईल ते. धन्यवाद. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.